पण आत्ता हे जे करतायत देवेंद्र फडणवीस याला धार्मिक अँगल इथं आणून समाजामध्ये धर्मामध्ये जातीमध्ये एक प्रकारचा अंतर कसं वाढेल आणि त्याचा लाभ कसा घेता येईल हा त्यांचा दृष्टिकोन दिसतो. आणि हा राज्याच्या दृष्टीनं सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. राजकीय वेळी आता 6.5 वर्षात बहिणीची कधी आठवण करणार नाही, पण आता आठवण करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेला प्रचाराला आले त्यावेळी तुमचं नाव घेतल्याशिवाय ते काय पुढे जात नव्हते. म्हणजे काय तुम्हाला भारी विशेषण काय भटकते आत्मा वगैरे काय काय, पण यावेळी तुमचं नावच घेणं झाले. म्हणजे काय तुमचं ठरलंय की काय, म्हणजे ते घाबरले काही नाही. त्यांचं मत असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये तिने मला टार्गेट केलं तर ते फायद्याचे झाले आणि त्यावेळेस त्यांना तशा प्रकारचा सल्ला देण्यात आलेला आहे की हे टाळा आणि महाराष्ट्राच्या हिताच्यासाठी जे जे करायची आवश्यकता आहे ते जोपर्यंत आपण करू शकतो जोपर्यंत करायचं. त्याच्यात तरतूद नाही, त्याच्यात मागे हटलेली नाही. नमस्कार, मी विजय चोरमारे. दिनमान मराठी चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र या प्रचाराच्या काळात ढवळून काढणारे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण या एकूण निवडणुकीच्या वातावरणासंदर्भात बोलणार आहोत. साहेब नमस्कार. साहेब, आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि या काळात तुम्ही सगळा महाराष्ट्र पालथा घातलाय, तर काय महाराष्ट्रातलं वातावरण तुम्हाला कसं दिसतंय? दोन निवडणुका अलीकडेच झाल्या. एक तर देशाच्या लोकसभेची आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मोदींचा धंदावाद असं एक चित्र तयार केलं गेलं होतं. त्या निवडणुकीमध्ये असं एक चित्र दिसत होतं की जे विरोधी पक्ष आहेत त्यांना एका मर्यादेत भरून लोकांचं समर्थन मिळेल, पण प्रत्यक्ष घडलं दुसरं. त्यावेळेला लोक अतिशय शांत होते, रिॲक्ट होत नव्हते. आम्हा लोकांची सत्ताधाऱ्यांची भाषणं शांत व्हायला ऐकत होती, पण प्रत्यक्ष मतदानाला गेल्याच्या नंतर काय झालं हे आपण पाहिलं. आणि साधी गोष्ट आहे की 5 वर्षापूर्वी जी झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सर्व राज्यात 1 जागा मिळाली होती आणि आम्ही एकत्र होतो, आम्हाला 4 जागा मिळाल्या. हे चित्र या निवडणुकीमध्ये मागच्या लोकसभेच्या लोक शांत होते, पण मतदानाला गेल्याच्या नंतर आपल्याला हे बघायला मिळालं की महाराष्ट्रात 48 लोकसभेच्या जागा आहेत, त्यापैकी 30 जागा आम्हाला लोकांना दिल्या. म्हणजे लोकांनी जे काही ठरवलं होतं ते दाखवत नव्हते, पण प्रत्यक्ष भारतात कृती त्यांनी त्यांना हवे तशी केली. आज थोडी वेगळी स्थिती. मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या सत्ताधारी पक्षाला एक मोठा धक्का बसला आणि तो मोठा धक्का बसला याची साहजिक कुठलाही पक्ष घेणार तसा सत्ताधाऱ्यांनी घेतला, पण त्याच्यामध्ये हा लोकसभेचा फटका त्याला सामोरं जाण्याच्यासाठी जे मार्ग सत्ताधाऱ्यांनी आत्ता अवलंबले ते वेगळे. ते आर्थिक शक्तीचा मारा करणं, जास्तीत जास्त म्हणजे लोकांना आवडतील अशा योजना मर्यादित काळात करणं आणि त्या दृष्टीनं जन्मतळाचं आलं तर ते वाढवायचा प्रयत्न करणं, हा सगळा
दृष्टिकोन सत्ताधारी पक्षाने या विधानसभेच्या निवडणुकीत घेतलेली दिसते. आता त्यांनी काही योजना काढल्या. लाडकी बहीण आता 4.5 वर्षात बहिणीची कधी आठवण त्यांना राहिली, पण आता आठवण त्यांना नाही. लाडकी बहीण हजारो बहिणींना 1500 रुपये महिन्याला मिळते. माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 2,30,00,000 भगिनींना ही रक्कम पोचवायचं काम त्यांनी केलं. प्रश्न असा आहे की त्याचा परिणाम काही ना काहीतरी होणार, अजिबातच नाही असं मिळत नाही, पण तो कितपत आहे. आता मी एक दिवशी प्रवासात असताना एक 10-12 महिला तिथं काम करत होत्या. ती माझी गाडी थांबवली, त्याला सहज बोलवलं, तुला पैसे मिळाले काही केलं, होते खरं मिळाले असं म्हणत. तुम्ही खुश असाल. एक बाई लगेच तयार झाली की शिकवून दे, शिकवून काढून घेतली. कशामुळे त्यांनी सांगायला सुरुवात केली, तेलाची किंमत काय, ह्याची किंमत काय, त्याची किंमत काय, आणि महागाईने आम्ही साचलो. म्हणजे लाडकी बहीण त्याचा अर्थ साहित्याला मिळालं, पण एकदम काहीतरी चोखाचा खिशात बदलली असं सुरुवातीला असंच होतं, पण ते काही घडलेली दिसत नाही. पण अजिबातच नाही असं नाही, काही ना काहीतरी करा, हे चित्र त्या ठिकाणी बघायला मिळालं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा परिणाम या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरी सत्ताधाऱ्यांनी सत्ता, शासकीय योजना आणि प्रचंड खर्च या 3 गोष्टीच्या दृष्टीनं त्याचा मारा या निवडणुकीमध्ये करून लोकसभेचं जे अंतर होतं ते कमी करावं, हा सगळा दृष्टिकोन त्यांचा दिसतो. साहजिकच आहे, आम्हाला लोकांना अधिक कष्ट करावं लागतील, लोकांना वस्तुस्थिती ही समजून सांगावी लागेल, आणि लोक ती स्थिती सांगितल्याच्या नंतर निदान त्याच्या चेहऱ्यानंतर असं दिसतं की त्यांनी गांभीर्याने हे जाणून घेण्याची त्यांची तयारी. पण महाविकास आघाडीला बहुमत मिळण्या इतपत जागा मिळतील, स्पष्ट बहुमत मिळण्या इतपत? हरकत नाही तसं, कारण मी बघितलं आता विदर्भात फिरत होतो. विदर्भात हा चांगली स्थिती. मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी संघर्ष आहे, तिथे काही दुसरे प्रश्न निघाले. उदाहरणार्थ मराठा आरक्षण, आणि त्या प्रश्नाची सुरुवात तिथेच झाली. त्याच्यामध्ये आधी असंच होतं की ओबीसी आणि मराठा याच्याचं अंतर वाढेल, आणि ते वाढायचा प्रयत्न जाणीवपूर्वक सत्ताधारी पक्षाकडून सुरू होता. पण त्याच्यामध्ये एक थोडा फरक ऐकायला पडला की मराठा आरक्षणाचा अर्धे धरणारे जे ग्रस्त आहेत, मनोज जरांगे हा जरांगे, त्याची त्यांचा अफरोज बदलला असं मला दिसतंय. बदलला याचा अर्थ आहे, सुरुवातीला त्यांचा सगळा थर हा मराठा आरक्षणाच्या बद्दलचा होता. मध्यंतरी त्यांचा एक स्टेटमेंट असं आहे की मराठ्यांना आरक्षण द्याच, पण मुस्लिमांना द्या, धनगरांना द्या, लिंगायतांना द्या, म्हणजे हे इतर घटकांना सुद्धा वळण घेऊन जाण्याची तयारी त्यांनी दाखवली, आणि त्यामुळे याच्यामध्ये एक व्यापक दृष्टिकोन केला. त्याचा परिणाम मला अनुकूल दिसतोय आम्हाला लोकांच्या दृष्टिकोनाची. पण प्रत्यक्ष मतदानात काय दिसतंय ते बघूया. पण जाहीर सभेत मी जे पाहिलं, प्रचंड उपस्थिती आणि प्रचंड रिस्पॉन्स, हे चित्र मराठवाड्यात दिसतंय. आता राहता राहिला पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रात हा सगळं पुणे, नाशिक वगैरे हा जो पट्टा आहे, म्हणजे जळगाव, धुळे, पुणे, नाशिक, पुणे या सगळ्या ट्रॅकमध्ये मी जाऊन आले, आणि अभूतपूर्व अशा सभा
या काळात होतात असं दिसतंय. आणि त्यानंतर आता हा सातारा, सांगली, कोल्हापूर इथं सगळं संघर्ष आहे. आता त्याचे रिझल्ट कसे असतात हे बघायचं. पण ओव्हरऑल शिक्षण बघितलं त्याच्यात असतात मुंबई ठाणे हा वेळची वाटच आहे. आणि तिथे जागाही खूप आहेत. पण तिथेही महाविकास आघाडीला एक प्रकारचा अनुकूल असताना दिसते. साधारणतः आत्ता महाराष्ट्रात जे योजना योग्य नाही, पण मी स्वतः मला आणि विशेषतः उद्धव ठाकरे आणि त्यानंतर काँग्रेसच्या वतीने त्यांचे राष्ट्रीय नेते जे येतात, विशेषतः राहुल गांधी आणि या सगळ्यांच्या संदर्भात जनमानसामध्ये एक अनुकूल अशा प्रकारचा दृष्टिकोन दिसतो. आणि तो असाच जर कन्वर्ट झाला इथे क्लिअर कट नाही जाती वेळ राज्य हाताची परिवर्तन होईल याची शंका मला आत्ता दिसत नाही. या निवडणुकीत जरा मला वेगळे शरद पवार दिसत आहेत. म्हणजे एकदम शेवटच्या टप्प्यात अँग्री ओल्ड मॅन नाही, अँग्री यंग मॅन की काय, पण असं आंबेगावपासून एकदम गिअर बदलून अत्यंत आक्रमक, म्हणजे असे शरद पवार नाही महाराष्ट्राला कधी बघायला मिळाले. किंवा आंबेगाव असेल किंवा काल गडिंग्लजमध्ये मुश्रीफांच्या विरोधात असेल. म्हणजे काय अचानक हे झालं की असं हे चाललंय का अमेरिकेची सगळ्यांनी अमेरिकेला अनेक वर्ष जातं, अनेक वेळा आहेत. पण आता या वेळेला मी अमेरिका काय किंवा खेळ किंवा फुलत आहे किंवा जुन्नर काय किंवा ही कालची गडिंग्लज गडी ठीक आहे. या सगळ्या ठिकाणी आम्हा लोकांच्या पेक्षा लोक ॲग्रेसिव्ह आहेत. लोकांची उपस्थिती प्रचंड प्रचंड हजारोच्या संख्येने लोक येतात. लोक अतिशय रिॲक्ट होत आहेत. एखादा शब्द एखादं वाक्य टाकलं तर तो उठाव झाल्यासारखं चित्र दिसतं की याच्या आधीचे निवडणुकीत लोक गप्पा बसत होते, काम केलं असेल. या निवडणुकीमध्ये ते लोकच आक्रमक आहेत आणि त्यांना परिवर्तन हवं आहे. आणि जी एस्टॅब्लिश लिडरशिप ज्यांना आम्ही अनेक वर्ष शक्ती दिली ते लोकांना मान्य नसावं. आणि आता आम्ही त्यांच्या संदर्भात भूमिका घेतोय ते लोकांना पसंत असावं हे त्याच्यात स्पष्ट दिसतंय. आणि त्यामुळे साहजिकच माझ्या थोडा एक ॲग्रेसिव्ह लाईन घेतली तर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. हा दुर्दैव बाकी काही. म्हणजे पक्ष फोडल्याचा राग लोकांच्या मनात अजून प्रचंड आहे. तर दोन्ही नक्कीच. काँग्रेस आणि पक्ष शिवसेना दोन्ही फोडला. पक्षात फोडले. असा एक याचा उदाहरणार्थ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचं एक स्टेटमेंट एखादी आज मी खुश आहे, आज मी 2 पक्ष फोडून झालो. लोकांना आवडलं नाही. तुम्ही तुमची भूमिका मांडा, मतं मांडा, लोकांना आवाहन करायचं ते करा. पण फोडाफोडीचं राजकारण त्याच्यामुळे अनेक इतरही गोष्टी असतात. विधानसभेमध्ये घोषणा झाल्या की खोके घालून नाही म्हणजे तर तो त्या घोषणा लोकांच्या मध्ये गेल्या आणि त्याच्यात काहीतरी अर्थकारण हे या सगळ्या पक्ष बदलामध्ये आहे अशी एक भावना लोकांच्यात गेलेली असावी. आणि त्याची प्रतिक्रिया लोकांच्याकडून या निवडणुकीत ठिकठिकाणी होते. आणि त्या प्रतिक्रियेची नोंद वाचताना घेतली तर खालून रिस्पॉन्स येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेला प्रचाराला आले त्यावेळी तुमचं नाव घेतल्याशिवाय ते काय पुढे जात नव्हते. म्हणजे काय तुम्हाला भारी विशेषण काय भटकते आत्मा वगैरे काय काय, पण यावेळी तुमचं नावच घेणं झाले. म्हणजे काय तुमचं ठरलंय की काय, म्हणजे ते घाबरले काय? माहिती घाबरलेले काही नाही. माझी माहिती फार ऑथेंटिक आहे असं मिळत नाही. पण काँग्रेस भाजपमध्ये दिल्लीमध्ये असणारे पार्लमेंटमधले काही लोकांचं बोलणं होत असतं. म्हणजे काय चाललंय कसं चाललंय त्यांना विचारण्याच्या नंतर त्यांचं मत असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये तिने मला टार्गेट केलं होतं ते फायद्याचं झालं नाही. आणि त्यामुळे त्यांना तशा प्रकारचा सल्ला देण्यात आलेला आहे
की हे चाला. आणि माझी स्वतःची एक 2-3 स्टेटमेंट्स होती की मागच्या वेळेला ते जास्तीत जास्त महाराष्ट्रात खेळले, फिरले. माझ्यावर त्यांनी अटॅक केला. यावेळी सगळ्या सभा कमी दिसतात. आमच्या हिताच्यासाठी त्यांनी सभा वाढवावी. त्यांनी त्यांचा आक्रमक दृष्टिकोन कायम ठेवा. पण त्याच्यात त्यांनी बदल केले दिसतात. पण महायुतीच्या प्रचारात जो बदल झाला नंतरच्या टप्प्यात त्याबद्दल काय म्हणजे तुम्हाला, म्हणजे सुरुवातीला ती लाडकी बहीण योजना सरकारची योजना घेऊन चालले होते, पण एकदम बटेंगे तो कटेंगे, एक है तो शेप है आले या लाईनवर. असं की त्याच्यामध्ये तुम्ही वाचायचं देवेंद्र फडणवीसांची वाचले बघा. त्यांनी या सगळं कॅम्पेनला एक कविता लाईन देण्याच्या संबंधीची पावले टाकायला सुरुवात केली. तशी वाचण्याची करायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे ते त्यांनी बहु जिहादची कन्सेप्ट त्यांच्या ठिकाणी आली. म्हणजे काय त्याच्यामध्ये एक समाज म्हणजे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात दुसऱ्या बाजूने मतदान करतोय हा जिहाद. पण जसं आहे की अनेक ठिकाणी असं उदाहरण असतं, काही ठिकाणी असतात, काही कॉन्स्टिट्युन्सी असतात की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंदूंची तर लोकसंख्या पॉप्युलेशन आहेच, पण फ्लो ही सुद्धा मतदारांची संख्या अधिक आहे. ती त्यांची वैचारिक भूमिका असेल, त्या विचाराचा स्वीकार त्यांनी केला असेल, याचा अर्थ त्याला धार्मिक कलर देणं हे योग्य नाही. हा, तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करा तर तुमचा अधिकार आहे. पण आत्ता हे जे करतायत देवेंद्र फडणवीस याला धार्मिक अँगल इथं आणून समाजामध्ये, धर्मामध्ये, जातीमध्ये एक प्रकारचा अंतर कसं वाढेल आणि त्याचा लाभ कसा घेता येईल हा त्यांचा दृष्टिकोन दिसतो. आणि हा राज्याच्या दृष्टीनं, सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. याला जोडून दुसरा प्रश्न म्हणजे आपण साताऱ्यात बसलोय आज, यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आहे, जिथून सुसंस्कृत राजकारणाची एक पायाभरणी झाली. आणि आज एकूण बघितलं तर एकूण प्रचाराची जी पातळी आहे ती प्रचाराची पातळी खूप खालच्या घसरलेली आपल्याला दिसते. म्हणजे तुमचं काय ऑब्झर्वेशन, म्हणजे तुम्ही एवढ्या 60 वर्षात अनेक निवडणुका बघितल्या, लढवल्या, पण ही इतकी पातळी खालावलेली प्रचाराची. अशा की अशी सेवा कुठे झाली हे बघावं लागेल. मी जवाहरलाल नेहरूंची वाचन निवडणुकीची ऐकली, इंदिरा गांधींची ऐकली, चव्हाण साहेबांची ऐकली आणि त्यांची ऐकली. अप्रोच त्यांचा काय असायचा की उद्देशाला आम्ही काय करू इच्छितो, आम्ही उद्देशाला सगळं समाजाचं चित्र कसं सुधारू शकतो. ते करत असताना अपोजिशनच्या संबंधी व्यक्तिगत हानी कधी यांच्याकडे होतात. एखाद्या धोरणाच्या संबंधीची मतभिन्नता असेल तर ती मतभिन्नता व्यक्त होत होती, नाही असं नाही. तर आज धोरणाने वैयक्तिक हल्ले आणि त्या हल्ल्यामध्ये एक चोखाची स्थिती भरली आणि त्याच्यावर जात, धर्म, भाषा या सगळ्या गोष्टीचा वेगळ्या दृष्टीने उपयोग करून घेऊन हल्ले करणं आणि जन्म कलुषित करून त्याच्यामधला मोठा शिक्षण कसं येईल हा सगळा अप्रोच यावेळेला हायएस्ट लेवलला घेतला. म्हणजे या सगळ्याची सुरुवात करण्यामध्ये स्वतः प्रधानमंत्री होते. ज्यावेळेस स्वतः प्रधानमंत्री होते हे काटेंगे वगैरे सगळ्या कन्सेप्ट आल्या त्याची सुरुवात कुठे नाही. जर प्राईम मिनिस्टर देशाचे स्वतः आणि सगळे सिनियर त्यांच्या पक्षाचे नेते सगळे कॅम्पेनची दिशा या दृष्टीने वळत असतील आणि व्यक्तिगत हल्ले करत असतील तर दुसरं होणारच आहे. प्राईम मिनिस्टरच्या भाषणामध्ये विरोधी पक्ष नेता राहुल गांधी असं केलं, प्राईम मिनिस्टर ही एक इन्स्टिट्यूशन आणि त्यावेळी तिची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. त्याबरोबर विरोधी पक्ष नेता पद हे एक इन्स्टिट्यूशन आहे संसदीय लोकशाहीमध्ये. पण त्यांच्या संबंधी
ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते ही योग्य नाही. आणि त्यावेळी जर वरूनच सुरुवात झाली तर ते खालपर्यंत फळफळीत होतं आणि त्यामुळे सगळं वातावरण निर्मितीचं दूषित दिसतंय. दुसरा बारामती संदर्भात प्रश्न, योगेंद्र पवारांची उमेदवारी हा कौटुंबिक पातळीवरचा निर्णय किती आहे आणि राजकीय पातळीवरचा निर्णय किती आहे? ते व्हायच्यासाठी तो काम करत होता. आता सोफियाच्या निवडणुकीमध्ये बरीचशी जबाबदारी त्यांनी घेतली होती आणि त्याचा इंटरेस्ट होता या सगळ्या कामामध्ये. आणि त्यावेळेला तिथे शेवटी उभारायची चुकली. लोकांची इच्छा होती योगेंद्रांनी वगैरे आणि असं बघत होतो दुसरा कोणी कार्यकर्ता यामध्ये पुढाकार घेईल ते चांगले आहे. पण एक ज्यांच्या विरुद्ध निवडणूक लढायची आहे त्यांचा दबदबा काही काही बाकी कोणी उभे राहिलं तिथं 10दा विचार करत होते. आणि अशा वेळेला योगेंद्रांनी भूमिका घेतली, जर बाकी कोणी नसेल तरी तयार आहे. आणि त्याच्यातून त्यांची उमेदवारी गेली, दुसरं काही त्याच्यामध्ये नाही. पण त्यामुळे कौटुंबिक पातळीवर संबंध ताणलेले दिसतात. म्हणजे अगदी रक्षाबंधन, भाऊबीज हे जे तुमच्याकडे एकत्रित होणारे समारंभ ते आता अलीकडे आता दिसले नाहीत या पार्श्वभूमीवर. ते झाले फक्त अजित आणि त्यांचा विशेष नव्हता, बाकी सगळे होते. दुसरं, अजित पवारांनी ही सगळी जी बटेंगे तो कटेंगे ही लाईन आहे, तर त्यात एकूण अजित पवार वेगळी लाईन घेताना दिसत आहेत. म्हणजे त्यांच्या बरोबर असून सुद्धा ते थेट योगींच्या किंवा बीजेपीच्या विरोधात बोलत आहेत. ते काय एकूण जे परतीचा रस्ता त्यामुळे त्यांना सुकर होतोय असं वाटतं का त्यांच्या भूमिकेमुळे? परतीचा रस्ता हा विचार पुरेशा वरणात आहे असं वाटत नाही. इथे आमच्या दृष्टीने साधी गोष्ट आहे. भारतीय जनता पार्टीचा विचारधारा याच्या सगळेच कोण जात असेल त्यांचं आमचं जाऊ नये. हा आयडिओलॉजिकल डिफरन्स त्यांचं आजचं नाही, अनेक वर्षाचा आहे. निवडणूक आम्ही पुण्यात निवडणूक केली, आधी वाटची अजित पवारांची निवडणूक किंवा त्याच्या आधीच्या 2, 3, 4 निवडणुका पुण्याच्या विरुद्ध होत्या, भाजपच्या विरुद्ध. त्यानंतर त्यांना काही जबाबदारी सोपवली, कुणी दिली, राष्ट्रवादी पक्षाने दिली. आणि त्यामुळे जिथं विचारधाराच वेगळी वाढली गेली तर तिथं एक वाक्य त्याच्या संबंधीची नाही, हा प्रश्न आहे की त्यांनी ती विचारधारा सोडून जर वेगळे झाले, त्या विचारधारेपासून वेगळे झाले, कारण आता सुद्धा ते तिथं राहून वेगळी भूमिका मांडतायत. मग ते काही मानलं तर ते या सत्ताधारी पक्षाला सोडतील असं दिसत नाही. निकालानंतर काही वेगळी समीकरणं आकारला येऊ शकतात. ही महाविकास आघाडी आणि महायुती आहे, त्याच्या पलीकडे जाऊन काही वेगळी त्याच्या जायला स्कोपच नाही. या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की एक असं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सरकार, त्याच्यात 2 सरकारी महत्त्वाचे, एक एकनाथ शिंदे आणि त्यांचा एक ग्रुप, त्यांचा एक आहे. दुसऱ्या बाजूला अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि या सगळ्या लोकांचा एक ग्रुप, त्यांचा एक काही 40-35 आमदारांचे ग्रुप. असं हे सगळे लोक एकच आहे. याचा एक पुढचा भाजपला सोडून दुसरी पुढचा जाईल आणि गेला तर त्यांचं स्वागत होईल अशी स्थिती अजिबात नाही. पण त्यामुळे मला निवडणुकीच्या नंतर काही वेगळं चित्र दिसते असं वाटत नाही. चित्र हे दिसते की सत्ता एका विचारधारेच्या हातात जाईल आणि ती आत्ता लोकांचा मूळ दिसतोय तो आम्हाला लोकांना अनुकूल दिसतोय. पण निकालानंतर राज्यपालांची भूमिका महत्वाची असते आणि आतापर्यंत आपण बघितलंय की राजभवनाचा अनुभव चांगला नाही, तर काही काठावरची परिस्थिती असेल तर त्या संदर्भानं काही शंका वाटते तुम्हाला? असंच आहे. समजा आधी तर त्याला मेजरच्या हाऊसमध्ये 15 दिवसात ही सर्व्हिस करावंच लागेल. कारण न्यायपालिकेचा अनुभवही आता आपण बघितलं पक्षफुटीच्या संदर्भात तो फारसा चांगला नाही. म्हणजे त्या ह्याच्यावर पुन्हा काही खेळ केला तर त्यांनी शक्यता राज्यभाग पातळीवर अधिक आहे. न्यायपालिकेचं मी असं सांगू शकत नाही आणि माझ्याकडे तशी अर्थनैतिक माहिती नाही, पण ते होऊ शकतं. आणि यापूर्वी
केंद्रामध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी या पदाचा गैरवापर करून घेतलेले अशी उदाहरणे दिसतात. दोन प्रश्न आता शेवटचे. पहिलं, आता तुमचं 60 वर्ष होऊन गेले तुम्हाला राजकारणात. विधानसभा लोकसभेच्या साधारण 30-35 निवडणुका तरी तुम्ही सगळ्या मिळून लढवल्या, बघितल्या. तर आतापर्यंत तुम्ही सगळ्या निवडणुका, प्रत्येक निवडणुकीत स्वतःच्या खांद्यावर सगळी जबाबदारी घेऊन असं ओझं घेऊन गेलात. तर असं कधी आता वाटेल की हे आता बस झालं, आता हे तुमचं तुम्ही लढा आणि तुमची तुम्ही पदं घ्या, असं कधी? तसं दुसरं माझा दृष्टिकोन त्याच्यात मी स्वतः लोकसभा किंवा तत्सम निवडणुकीला उभा राहत नाही, बरोबर आहे. पण याचा अर्थ पक्षाचे सहकारी कार्यकर्ते आणि जरी काही सोडली ती मी करत आहे. आणि त्यामुळे त्याच्यात उगीच गैरसमज नको. माझी भूमिका स्वच्छ आहे की आपण महाराष्ट्राच्या हिताच्यासाठी जे करायची आवश्यकता आहे ते जोपर्यंत आपण करू शकतो तोपर्यंत करायचं. त्याच्यात तडजोड नाही, त्याच्यात मागे हटलेली नाही. तुम्ही आता 60 वर्ष सगळं महाराष्ट्र जवळून बघितलंय. प्रत्येक तालुका, तिथली गावं, तिथली माणसं, तिथली भौगोलिक परिस्थिती, शिक्षण परिस्थिती, शेतीची परिस्थिती, अशा सगळ्या गोष्टी बघितल्या. तर त्याला महाराष्ट्राला आकार द्यायचाही तुम्ही प्रयत्न केलाय. तर आजच्या परिस्थितीत तुम्ही महाराष्ट्राचं भविष्यातलं एक चित्र काय बघता? असं आहे की आता महाराष्ट्र अनेक क्षेत्रामध्ये खाली गेले. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची देशातली उंची होती ती अनेक वर्ष राहिली. वसंतराव नाईकांच्या काळात राहिली, आम्हाला लोकांच्या काळात राहिली. पण अलीकडच्या काळामध्ये ह्याच्या निर्णयाच्या संदर्भाच्या तरतुदी आता सत्ताधारी पक्ष करतोय. त्या सगळ्या गोष्टीच्यामुळे महाराष्ट्र अनेक दृष्टीनं खाली येतं. आता केंद्र सरकार यांचं अर्थ मंत्रालय त्याचं रँकिंग ठरवतात. जर महाराष्ट्र रँकिंगमध्ये 1 नंबरला होता, काहींच्या महिन्यात 6 नंबरवर आहे, काहींच्या महिन्यात 11 नंबरवर. तरी 6 तर 6 एक वर्ष 6 वर याचा अर्थ आमची घसरगुंडी आहे. व त्याच्यावर दुसऱ्याच्या बाजूने अर्थकारण राज्याचं जर बघितलं तर स्थिती चांगली नाही. राज्याचे लोकांचे प्रश्न बघितले. आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या करा, त्याच्यामध्ये खरं एक दुर्दैवानं महाराष्ट्राचं येतं. या होळीचं जे होतं ते हल्ली सुरू झाले. आता स्त्रियांच्या अत्याचाराचा इश्यू येतात. या स्त्रियांच्या अत्याचाराची आकडेवारी बघितली गृहमंत्र्यांच्याकडून. एक केंद्र सरकारकडे क्राईमचं एक पुस्तक प्रसिद्ध होतं. त्याच्यामध्ये या सगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याचाराची सविस्तर माहिती असते. दुर्दैवाने त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा टॉपला स्त्रियांच्या अत्याचाराच्या संबंधी. म्हणजे त्याच्यात असं दिसतं की दर दिवसाला पोलीस स्टेशनला कमीत कमी 5 तरी अत्याचाराच्या उद्देशात तक्रारी येत असतात. तसंच लगेच बेपत्ता होईल त्याची संख्या दुर्दैवाने महाराष्ट्रात जास्त. आता हे सगळं काय सांगते की आजचे राज्यकर्ते राज्य चालवताना या सगळ्या गोष्टीच्या संबंधी अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असताना त्यांचं दुसरीकडे सगळं राजकारण दिसतं आहे. आणि त्याची किंमत शेवटी महाराष्ट्रात द्यावी लागते, महाराष्ट्राच्या जनतेने द्यावी लागते. आणि आमच्या या निवडणुकीत हा चालू आहे की जास्त महाराष्ट्रात बाहेर चालूया. महाराष्ट्राचे पूर्वीचे दिवस हे कसे येतील याच्यासाठी काळजी घ्या. आणि विशेषतः यशवंतराव चव्हाणांनी प्रशासनाची आणि एकंदर राज्याची जी उंची गाठली होती तिथून जाण्याच्यासाठी आज कठोर परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे आणि ती घेण्याची आमची तयारी. म्हणजे महाराष्ट्र एक याला जोडून महाराष्ट्रातलं म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात निर्णय घ्यायचे सर्वाधिकार आता महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या हातात राहिलेले नाहीत असं वाटतं तुम्हाला आत्ताच्या परिस्थितीत? या दोन्ही गोष्टीत एकावरून हस्तक्षेप होतो आणि इथून सुद्धा ज्यांना काही अधिकार आहेत त्या अधिकाराचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी, राज्याची ही जी उंची होती
ही सुव्यवस्था त्यासाठी जास्तीत जास्त जे काही त्यांचे पॉलिटिकल इश्यूज आहेत त्याच्यावरच लक्ष केंद्रित केले जातात. धन्यवाद. थँक्यू.